पण परत अजून वाटतं आपल्या कष्टाचा, आपल्या घामाचा, आपण रुपया रुपया साठवलेला जर अचानक असं जर घडत असेल कोणासंग, तर ती लय मोठी गोष्ट आहे, बारकी गोष्ट नाही. तुम्ही म्हणता तुम्ही समज काय असं ती बोलता पण पुढून सांगा ना. पण आताची वेळ ती नाही सगळं सांगण्याची, आताची कंडिशन ती नाही सगळं सांगण्याची. असा फटका बेकार भेटला की कुणा सुद्धा असा फटका. विचार करेल तेवढा थोडा व्हायला लागलाय, असं काम माझं झालंय. मान्य आहे की मी जी विचार करतोय किंवा कशाची बी आहारी जातोय, खचतंय माझं मन, त्याला ती भरपूर सपोर्ट करते, पाठिंबा देते. खचू नका, जे आपल्या नशिबात आहे ते होतं. तीन तीनदा असं ती बोलती, आधार देते. पण काय होतंय, आधार किती जरी दिला तर मनात जे विचार आहेत ते पूर्ण मनातनं निघून असतो, डोक्यातनं जात नाही. आणि ज्या दिवशी डोक्यातनं ते विचार जातील त्या दिवशी जीवन जगायला सोपं होणार आहे. आता काय कशाला डबरं पडलं काय तुम्ही विचारणारच आहे, कमेंट करणारच आहे, तरी मी तुम्हाला वेळ आल्यावर नक्की सांगेन ती. पण आता ती सांगण्याची वेळ नाही, त्यामुळे मी तुम्हाला ती काही सांगत नाही. पण एक ना एक दिवस आवर्जून मी तुम्हाला सांगणार की बाबा मी मागं ती तुम्हाला असं जे बोललो होतो त्याचं कारण ते आहे. मला धीर देतीन तिच्या डोळ्यात पाणी आलंय आणि माझ्यापेक्षा आता ती ज्यादा कचली. काय वेळा नशिबी इतकं म्हणजे अवघड होतंय. प्रत्येक जण म्हणतो नशिबाची साथ असते, नशिबावर विश्वास ठेवायचा, पण आता आमचं नशीब आमची परीक्षा घ्यायला लागले असं वाटायला लागले की नशिबाने देखील आमची साथ सोडली. करल त्या कामात आम्हाला धोंड व्हायला लागली, अपयश यायला लागले. कुठपर्यंत विश्वास ठेवायचा. माणूस म्हणतं अडचणी या काळात फक्त धावून येणारा किंवा संकटाला उभा राहणारा एकच व्यक्ती असतो. प्रत्येकाचा आधार एकच आहे ते भगवंत. भलं कोण कुठल्याही देवाला गारानं गाऊ द्या, काय मागणं मागू द्या, देव त्यांची इच्छा पूर्ण करतो. माणूस माणसाची इच्छा कधीच पूर्ण करत नाही आणि कधी होणार पण नाही. भोगायचं भोगल्याशिवाय भोगायचं ते भोगल्याशिवाय भाग नाही तो. पण का आपल्याच चांगलं वाटेला का राहण्याचा परिणाम आहे तो. जेवढा आपण चांगलं राहतो ना तेवढा आपल्याला त्रास होतो. सतयुग नाही हे. जेवढं चांगलं राहसाल, जेवढं सत्यानं राहसाल तेवढा त्रास होतो, तेवढं बोलणं ऐकून घेऊ लागतंय. उपयोग नाही काय, म्हणून जैसं तैसं राहायचं. कोण कोणाचं नसतंय हे मात्र खरं कळलंय मला. कोण कोण म्हणजे कोणच कोणाचं नसतंय. आजकाल सगळ्यात जास्त प्यारा म्हणलं तर पैसा आहे, आणि तीच पैसा आम्ही जपून जपून ठेवला होता. कष्टानं उभा केलेला पैसा होता ती. रुपया रुपया लावून लेकरांच्या आमच्या तोंडातनं काढलेला पैसा आहे तो. साध्या होऊन गेलेले गोष्टी ते विचार करून माझं डोकं परत काम देत नाही. मस्त हे दररोज मला उठलं की चांगलं बोलते, चांगलं सांगते. पण कसं असतंय हो, ज्या वेळेस डोकं चालायचं बंद होतं ना त्यावेळेस सारखं एकच विचार येते ते. त्यावेळेस कसं असतं, ज्यावेळेस खरंच आपलं वाईट झालं असतं ना, तेव्हा दुसरी पण आपल्यावर लय म्हणजे हसणं म्हणा किंवा दुसरं बोलणं आनंदित असते. आनंद. माझं काय म्हणणं आहे, कुणाचंही असतं, प्रत्येकाच्या सुखात दुःखात प्रत्येकानं सुख हुडकलं पाहिजे. सुखात सुद्धा सुख हुडकलं पाहिजे आणि त्याच्या दुःखात सुद्धा आपण सुख हुडकलं पाहिजे. कुणावर असं हे करून किंवा काय असं कुणालाच काहीच मिळत नाही. पण आजकाल कुणाचं कुणाला बघवत नाही. किती शेतीतला असू द्या, कशातलं पण असू द्या, इतकी बेकार झाली ना काय सांगतो ना. असं वाटतं एवढं लांब जावं तिथं कोणी सुद्धा नसत, इतक्या लांब जावं. आता असं कुठं नाहीच ना, कुठं जायचं. असा जागा धर्तरीवर तर नाही. जेवढं टेन्शन घेईल तेवढं 5वीला पडले. मस्त मी सकाळपासून येणार म्हणतो रिलॅक्स राहण्याचा प्रयत्न करतो, टेन्शन सोडून देतो, हाय आपलं जीवन जगू. पण ते कसं होतंय, ध्यानात आलं की मन असं आतनच पाक गदा गदा काळीच हल्लेगत वाटतंय. पडलं म्हणायचं, कोणीतरी किस्सा हाणला म्हणायचा आपला. दरोडा पडला म्हणायचं. काय करायचं मग आता, होऊन गेलेल्या गोष्टीला काय इलाज नसतो. आपलं महागार तरी येणार नाही. तर आपण किती जर पडलो काय जर केलं, आपल्या हातात एकदा गेले ते आपल्या हातात तरी येणार नाही. मग त्याच्यावर विचार करून करून मरण्यापेक्षा ती डोक्यातनं विषय काढून टाकलेला लय चांगला.
मग मी ह्यांना तेच सांगते, त्याच्यावर काय उपयोग तर नाही, मग ती डोक्यात घेऊन का उपयोग आहे? त्यापेक्षा डोक्यातनं काढून टाकलेलं लय चांगलं आहे. पण परत अजून वाटतं आपल्या कष्टाचा, आपल्या घामाचा, आपण रुपया रुपया साठवलेला जर अचानक असं जर घडत असेल कोणासंग, तर ती लय मोठी गोष्ट आहे, बारकी गोष्ट नाही. तुम्ही म्हणता तुम्ही समज काय असं ती बोलताय पण पुढून सांगा ना. पण आताची वेळ ती नाही सगळं सांगण्याची, आताची कंडिशन ती नाही सगळं सांगण्याची. असा फटका बेकार भेटला की कुणा सुद्धा असा फटका असं धोंड कोणाला वैराला सुद्धा तशी धोंड येऊ नये, अशी धोंड पडली पदरात. नशिबाच्या पुढे कोणच जाऊ शकत नाही. आपल्या नशिबात आहे ती भोगल्याशिवाय भाग नाही. कितीही चांगलं राहावा, काहीही करा, भोग भोगल्याशिवाय भाग नाही. आपलं कर्म किती पण चांगलं असू द्या, पण जी पुढचं आहे आपल्यापेक्षा चढ असतंय त्याला आपण कमजोर पडतो. एखाद्याची पैशाची ताकद आणि एखाद्याची बाळाची ताकद कमी पडते. पैशाच्या ताकदी पुढे बाळाची ताकद कमी पडते, खरंच कमी पडते. हा उपयोग नाही. जीवन आहे म्हणल्यावर संकट राहणारच. आज हे जे शब्द मी याला म्हणतो, जीवन आहे म्हणल्यावर संकट राहणार. आता फिरून आम्हाला चौघायला बी, आम्ही दोघं आमची 2 लेकरांना फिरून जो आम्हाला कष्टानं उभं राहून जी डबरं पडले ती भरून काढायला जादा दिवस जाणार आहे. तरी पण असू द्या, सगळ्यांचा आशीर्वाद आणि सपोर्ट असल्यावर ते पण होऊन जाईल. पहिलं जसं चांगले दिवस येतील तसं फिरून चांगले दिवस येतील. एक आशा होती, त्या आशेमुळे ती खर्च केला आणि ती दूरदशा झाली. हे सगळं मी तुम्हाला सविस्तर सांगेन म्हणलंय, त्यात काही विषय नाही. जे नशिबाचं भोगायचं ते भोगावं लागतं, तर हे पण मान्य आहे. आणि मेन म्हणजे बघा की ह्या वर्षी इतका बेकार उन्हाळा आणि दुष्काळ पडलाय की चित्रपांना वैरण केली. चित्रपाचा हाल तसं माणसाचा हाल, कुठं तर काही तर होईल म्हणून धरपाडून करायला जातोय, पण ती यश आहे सारखं पदरात बघा अपयश आहे. त्यामुळे एखादं चांगलं काम करायला पाऊल जर पुढं उचलायचं म्हणलं तर 10 वेळा विचार करावा लागतोय की बाबा उचललेलं पाऊल आपलं बरोबर आहे का चुकीचं आहे. अजून ह्यात आपल्याला धोंड होती का, आपलं काय फायदा होतोय, असं सगळं म्हणजे विचार करून आता कुठलाही निर्णय घ्यायचा म्हणलं तर विचार करावा लागतोय. आणि एकदा नाही 10 वेळा विचार करून पाऊल उचलावं लागतंय. पैसा म्हणजे सहजासहजी मिळणारी गोष्ट नाही किंवा सहजासहजी कमवता येते अशी गोष्ट नाही. पहिलं ज्या काळात मी जन्मलो, 3री-4थीला शाळेलो, त्यावेळेस पैशाला किंमत नव्हती, खरंच किंमत नव्हती. त्यावेळेस 20 रुपये घेऊन गेले तर पिशवी गच्च भरून येत होती. आता 1000 रुपये घेऊन गेला तर पिशवीच्या बुडक्याला बाजार येतो. आजकाल सगळ्यात श्रेष्ठ म्हणलं तरी एकच झालाय, जगात चालणारा पैसा. बोलतोय पैसा, चालतोय पैसा, सगळं पैशावरच चालायला लागले. माणसाच्या माणुसकीला आणि माणसाच्या शब्दाला काडीमोल किंमत राहिली नाही. माणूस हा कोण झिरो झाला. मस्त जगात म्हणतात की झिरो ज्याच्या मागं असेल त्याची किंमत जास्त असते, पण त्या माणसाला झिरो करणारे पण आपणच लोक असतो. की त्या माणसाची क्रेडिट पाक खराब करायला ते आपणच असतो. त्याला चांगल्या आयुष्यातनं झिरोपर्यंत न्यायला आपणच असतो. ही आमच्या संग घडलेली घटना आहे. काय